तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर सकाळचे वाजलेले 9:30 आणि जेवण बनवायचं झाले फक्त. अजून खूप पसारा पडलाय कामांचा, खूप पसारा पडलाय. आणि काल एक गाय धुतली, गोचेड दिसायला लागली कुठं कुठं गायांना. आणि साहेब बोलले रोज एक एक धुवत जराने, लोड घेत जाऊ नको, बिनकामाचं एकाच दिवशी सगळ्या गाया धुवायला काढते तू. आणि पाणी पण खाली करून ठेवती, पाण्याचे पण प्रॉब्लेम असतात ना, म्हणजे पाणी पण खाली करून ठेवती, तू पण लोड घेते, एवढं सगळं तू नको लोड घेत जाऊ. म्हणून मग काल एक गाय धुतली, आज बाकीच्या मला वाटते तिन्हीच्या तिन्ही धुवून काढाव्यात. पण खरंच पाणी खाली होतं गाया धुवायच्या म्हणल्यावर. आणि आम्हाला कसं बादलीतून ड्रमातलं पाणी उपसायचं, मग गाया धुवायच्या. असं पाईप लावून पाणी घ्यायला आणि गाया धुवायला मोटर वगैरे नाही इथं. तर असं गाया वगैरे धुवून काढायच्यात. आणि आता मला हे बघा, चुली पुढचं नुसतं नाश्ता पाणी झालंय. तर साहेब गेले आमचे डबा भरून घेऊन. आणि मी पण खाल्ली कोबी आणि चपाती. आणि आता गाया धुवून काढायच्यात. आंघोळ व्हायची अजून, पण आता गाया धुवून काढल्याच्या नंतर कसं पाणी टाकलं अंगावर, गायांच्या शेपूट बिपूट मारतात धुताना, अंगावर सगळं शितुडे उमटतात, ते शेणकोट लागतं. त्याच्यामुळं गाया धुवूनच आंघोळ करत असते मी. तर गाया धुवायला घेते पहिल्या. पण त्याआधी म्हटलं चुलीपासलं सगळं आवरून घ्यावं. चुलीजवळ एकदा तिकडं जर उशीर झाला ना, तर चुलीजवळ परत येऊच वाटत नाही. आणि हा राहिला पसारा की दुपारपर्यंत राहील तसंच. तर एक मन म्हणते की राणे, आधी गायांना वैरण करून घे, खाऊ पिऊ दे, तोपर्यंत सगळं झाडू बिडू मारून सगळं आवरून घेशील. आणि त्यांचं खाऊन झाल्यानंतर निवांत गाया धुत बस, तोपर्यंत कडक ऊन पण पडेल. तसं आज थोडं आभाळ फिरायला लागले, जरा बरं वाटते. आणि ती शिंगरं फिरतात ना, शिंगरू, तर ती शिंगरं फिरलेली बघून आमच्याकडं म्हणतात की पाऊस येईल. तर आज वाटते पाऊस येईल. एक मन म्हणते लवकर गाया धुतल्या तर दुपारचं पाऊस दिवस आला तर गाया तोपर्यंत छान सुकून बिकून, म्हणजे गारठायच्या नाहीत. एक पण म्हणते खाऊ दे गायांना पोटभर आणि नंतर गाया धुऊ. तर आता मी कोणतं सोयीचं ठरते बघते आणि नंतर तुम्हाला दाखवते. मला तर हे सोयीचं वाटते, गायांना आधी वैरण करून घ्यावी, तोपर्यंत पसारा पण आवरून होईल, नंतर गाया निवांत धूत बसावं. पण आंघोळीला 12 किंवा 1च वाजल. असू द्या, मला कुठं जायचं आहे तेव्हा. तर चला, आधी हा पसारा आवरून ठेवते. दूध शिक्यात उचलून ठेवलं, भाजी काढून ठेवली, पातळ भाजी. आता दुपारच्या वेळी जेव्हा जेवायचं तेव्हाच बनवेल. अण्णा खातील कोबी चपाती आणि मी पण कोबी चपातीच खाल्ली आता. तर भेटू नंतर. हाय काही नाही कसं खाल्लंय. गुरांना वैरणच आधी करून घेतली. ती चंगू मंगू तिकडे बांधली, ढवळे पवळे. काय होते गायांच्या मध्ये मोकळं सोडलं ना की गाया लात मारतायत त्यांना, म्हणून तिकडे बांधले त्यांना. आणि आता इकडं माझं चालले, शेळ्या कशा पेंड खायला गेल्यात वट्यावर. इकडं माझ्या मम्मीने दिलेलं चपातीचं तुकडं आणि मी येता येता कांदे छोटे छोटे जेवताना खायला असे भरून आणले होते मम्मीच्यातले. ते चपात्याचे तुकडे ठेवते गाई शेळ्यांना. ही चाळण पण मम्मीने दिलेलं आहे, तिच्यात गुरच नाहीत ना म्हणून.
तर मंडळी असा अवतार होत असतो गाया धुताना. आता आंघोळ करून घ्यायची. अजून एक गाय राहिली धुवायची. एकच धुतली, पण गाया पाणी पाजून घेतल्या, शेळ्या चारून आणल्या. थोडा वेळ शेळ्या टाच होऊन बसल्यात. माझी चंगू मंगू पण निवांत झालीत खाऊन पिऊन. एक तिकडं फिरते, एक इथं गायच्या आडे. आणि आता एकच गाय राहिली धुवायची, तर तिला पण घेतली धुवायला. आता लय वाळलंय तिचं शेणकुड अंगाचं, म्हणून तिला भिजवली थोडं आणि म्हटलं पाणी बिणी प्यावं. आता मोबाईल पण स्विच ऑफ व्हायच्या मार्गाला आलाय. तर काय करायचं, गाय धुवायच्या. एवढी गाय धुवायची. पाणी लावलंय तिच्या अंगाला, मांड्यांना अंगावर टाकलंय थोडं थोडं, कारण हे लय वाळलंय मांडीचं शेणकूट तिच्या, सगळं शेण वाळून गेलेलं आहे. तर आता गाय धुवून आंघोळ करून आधी गाय धुवायची, BSC पावडर लावायची गायांना थोडी थोडी, गोचिड होऊ नयेत म्हणून. साबण लावून धुतलेले आहेत तशा, पण BSC पावडर लावली ना वासाने गोचिड राहत नाहीत, म्हणून मग आता ती BSC पावडर लावायची. आणि काल हिला लावली होती, हिला धुतली होती बाई, कसली झाली आज परत. काल धुतली होती तिला. तर आता काय करते, ती गाय धुते, BSC पावडर लावते आणि आंघोळ करून फट्यावर जाते मोबाईल चार्जिंग लावायला, कारण मोबाईलला चार्जिंग नाही. आणि 1:30 वाजून गेलेली आहे आता. मग 4 वाजेपर्यंत चार्जिंग होऊन जाईल फोनला. तोपर्यंत मग घरातली बारीक सारीक कामं सगळे अजून तशीच पडलेत. कपडे, भांडी, घरांमधला पसारा आवरायचा आहे. सगळी कामं तशीच जागेवर. पण गुरांचं सगळं झालंच, म्हणजे वैरण बेरण खाऊन पाणी पिऊन गाया निवांत. आता बसायचं टायमिंग आहे गायांचा, निवांत बसल्या असत्या, पण मी धुवायचा राडा घातलाय त्याच्यामुळे बसले नाहीत त्या अजून. तर चला मंडळी, आता मोबाईलला चार्जिंग नाही, चार्जिंग करून आल्यानंतर भेटू. आणि आज बुधवार, सकाळीच लाईट गेलेली, आता रात्री 10 वाजताच येणार, त्यामुळे चार्जिंग करून आणल्याशिवाय पर्याय नाही. कसला अवतार झालाय, उन्हाने तोंड काळं भंगार पडले. शेळ्या चारून आणलेत रानातनं जाऊन मी थोडा वेळ. गायांना वैरण केली आणि म्हणलं खायच तर काय करू गायांनी, म्हणून मग शेळ्या चारून आणल्या. नुसतं घरं झाडून काढली, वटा झाडून काढला आणि शेळ्या चारून आणल्या जाऊन, कारण वैरण भरपूर टाकायला लागते ना. वैरण खायच तर म्हणलं लय वेळ जाणार आहे, म्हणून शेळ्या चारून आणल्या होत्या. तर शेळ्या पण खाऊन निवांत बसल्यात शेडमध्ये, पण इथून दिसणार नाहीत, एवढ्या उन्हात काळं दिसतं शेडमध्ये. तर चला नंतर भेटू आपण. एवढ्या गदड्या असतात ना या गाया, काय सांगायचं तुम्हाला. आज धुतलं की उद्या खराब होऊन बसतात, अशा एवढ्या गदड्या असतात, एकदम रदाळ्या. पण काय करायचं. आणि मला सारखं सारखं पण धुणं होत नाही, 15 दिवसातून एकदा असं काहीतरी मी धुते. आणि एकाच दिवशी सगळ्या गाया धुवत असते मी. पण यावेळी साहेबांचं ऐकलं, साहेब ओरडायला लागले. म्हटले प्रत्येकच वेळेला म्हणले तू एकदमच लोड घेते, सगळ्या गाया एकदम धुती, पाण्याचं टेन्शन होऊन जातं नंतर, तसला काय राडा घालू नको, तू एक एक करून गाय धुत जा. रोज एक धुतली तर तुला पण थोडा आराम, आम्हाला पण थोडा पाण्याला आराम. कसं आम्हाला पाणी चालू करायला पहिलं विहिरीवर जायला लागतं, मोटर चालू करायला, किंवा मळ्यात एक जणांनी चालू करायला जायचं आणि एक जणांनी घरी भरायचं असे. तर हे दोघं जण बिझी असतात, लाईटीचं असले घोटाळे असतात सारखं, त्यामुळं पाण्याला पण थोडं घाबरून राहायला लागते. तर असो, आता तुम्ही म्हणाल की ताई इंजेक्शन देऊन टाकायचं सरळ, तर इंजेक्शन नाही दिलं दादांनो ताईंनो. काय आहे, गायींना या भरलेले 2.5 महिने झालेले आहेत, 2.5 किंवा 3 महिने होत आलेले आहेत. अजून काही चेकअप केलं नाही, गाभण आहेत का नाहीत अजून कन्फर्म नाही झालेले, पण कशाला ना रिस्क घ्यायची. आणि डॉक्टर पण असं पण इंजेक्शन गोचिडाचं देण्याआधी विचारून घेतात की गाया गाभण आहेत का, किती महिन्याच्या गाभण आहेत. मग मला असं वाटलं की काय माहीत डॉक्टर इंजेक्शन देतील की नाही देतील गोचिडाचं. आणि असं पण डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की वाटायला लागलं ना गोचिड व्हायला लागले गायांना किंवा काय, तर सरळ साबणाने गाया धुवायच्या आणि कोणता साबण, कपड्याचा साबण वापरायचा. आणि जर वाटलंच काय त्याच्यातून थोडा फरक नाही पडलाय तर काय करायचं, BSC पावडर पण थोडी थोडी लावायची गायांना. तर BSC पावडर लावायची पण थोडीशी भीती वाटते. 2 वर्षापूर्वीची एक गोष्ट सांगते. 2 वर्षापूर्वी असंच BSC पावडर लावली, साहेबांनी लावली होती आमच्या. आणि BSC पावडर लावली तेव्हा मी माळात गुरं घेऊन जायची चारायला, सगळी गुरं घेऊन मी माळात चारायला जायची. दिवसभर मी माळात असायची आणि संध्याकाळी दिवस मावळताना घेऊन यायची. तर त्यावेळेला ना BSC पावडरनी गायांना ना एकदम विकनेस आला होता, म्हणजे गाया आजारीच पडल्या होत्या माझ्या. माळातच बसल्या होत्या गाया, तिथं डॉक्टरांना बोलवून, म्हणजे बसलेल्या गाया उठतच नव्हत्या. एकाएकीत गायांना झालं काय, कालपर्यंत तर गाया चांगल्या होत्या, आता अचानक एकाएकीत झालं काय गायांना, आम्ही घाबरलो होतो.
तर डॉक्टरांना बोलवल्यावर डॉक्टर बोलले हे BSCचं प्रमाण जास्त झाले, तुम्ही जास्त BSC पावडर वापरली, त्यामुळं त्यांना जरा विकनेस आलं आहे आणि भूल चढली जास्त त्यांना. तर म्हणजे थोडक्यात त्यांना बाधा झाली होती त्याची. तर तेव्हापासून थोडी BSC पावडर लावायला पण भीती वाटते, पण आज लावली थोडीशी. तर मंडळी झालेली आहे मस्तपैकी तयारी, म्हणजे फ्रेश झाली. आता चालली मोबाईल चार्जिंगला लावायला फट्यावर. मोबाईल चार्जिंगला लावून येते ना फट्यावर, बाकीची कामं आवरेपर्यंत मोबाईल चार्जिंग होईल. तर चला फट्यावर. आज माझा वडापाव खायचा मूड आहे. फट्यावर मोबाईल चार्जिंगला लावणार आहे आणि वडापाव घेऊन येणार आहे खायला. तर मंडळी दुपारी फोन चार्जिंगला लावलेला आता इतक्यातच घेऊन आली आणि हातातच म्हणलं व्लॉग पूर्ण करून टाकावा. गायींना वैरण केली होती संध्याकाळची आणि आता खुराक वगैरे ठेवायचं गायांना. दिवस मावळला आहे, 7 वाजलेत आता. 7 वाजायला काय 5-10 मिनटं कमी असतील. दिवस मावळला आहे आणि म्हटलं चला कुठला टेकच घेतला नाही दुपारच्या नंतर आणि काहीच नाही, कुठलं टेक घेता आलं नाही. कामं तर भरपूर झाली, पण म्हटलं चला ब्लॉग तरी पूर्ण करून टाकावा, कंप्लीट करून टाकावा. आता आधी मस्तपैकी चहा पिणार आहे आम्ही. रोज चहा परवडत नाही खरं तर, पण सवय जात नाही. आणि आता काय मध्ये आधी आज दिवसभरात मध्ये आधी कसला चहा नाही केला. सकाळी चहा पिलेली त्याच्यावर आता चहा बनवणार आहे आणि नंतर मग गायना खुराक ठेवणार. तोपर्यंत साहेब येतातच आमचे. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.